वा माहिता व गर्दी होती त्या म्हातारीच्या. बोलून फायदा नाही, पाय टाकायला जागा नाही, एवढी गर्दी बोला. मोठ्या सुनाच्या ना डोल्याला ताकाट पाणी नाही हो. अख्ख्या बाया बोलत काही सून काशी तरी ताकाट डोल्याला पाणी नाही. मोठा पोर आहे ना फक्त डोक्याला हात देऊन खाली मुंडी घालून राहिला होता. का डोल्याला टीप नाही का काय नाही, नुसतं घुमरले का ताकाट नाही. मोठी सुन नाही ना पोऱ्याच्या डोल्यात पाणी नाही. तो बारका पोर होता ना, बारका पोर बाबा त्याला आठून आठून लर ना नुसता. माझी आई ना माझी आई निसता करी. माझ्या आईने माझ्या डिले केला ना बेकार त्या पोरलर ना तर आमचा ऊस दाटून आलता. लय लाडला त्या बारका पोरा का ना. ती बारकी सून पण ना निसती आई आई करी, लय आठून लर बेकार ना. आता घरदार जे सुधरवला होता त्याही आता म्हातारीला काय फक्त करून खायचा होता ना. पण काय आहे आता देवाच्या मनात आल्यावर काय चांगले दिस आलत ना म्हातारीचे. पण मोठ्या सुनानी ना खरीच अख्खी बोलत का मोठी सून का अशी हो ना. ना मोठ्या पोऱ्या पण ना ताकाट लागला नाही अशी तरा ना. अख्ख्या बाया पण त्याच बोलत तिथं आलत्या त्या. काय असं ना घरदार घे सुधरवलाय ना. तो पुतण्या आहे ना तो जे आठून आठून लर तो बोलतो काकू तुम्ही जावल्याचा बारबाट केलास तरी मला द्यायचीस, बांधार बुजलास तरी बोंबल्यांच्या काऱ्या मला आणून द्यायचीस. असा त्या पुतण्याचा पण लय जीव ना त्या म्हातारीत. असा बोल लय वाईट वाटला, पण लय वाईट झाला. गर्दीच लय होती. मग आम्ही नाही गेलो मुक्षात लावायला, आम्ही मागच्याच फिरलो. बोललो एसटी भेटली पाहिजे, लयशे नाही थांबलो आम्ही. म्हातारी भारी होती हा का. सुनच फक्त सुननी नाही डोल्यात पहिली हा तिला. सुनला आकार माशी होती. म्हातारी अजून जगली असती हो. चल मग ठेवते मी हा. काल निघता कोणचा कुटाणा लावायचा आपल्याला नाही बरा द्या कोणची निंदा केलेली. चल मग ठेवते हा.